नमस्कार मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की विचारातनं शब्द, शब्दातनं कृती, कृतीतनं सवयी, सवयीतनं व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्वातनं भविष्य कसं बदलतं ते आपण बघितलं. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त टिप देणार आहे आणि त्या नियमाला म्हणतात यशस्वी लोकांचा 20% नियम. आता हा नियम काय सांगतो? हा नियम म्हणतो या जगामध्ये फक्त 20% लोकांकडे काम करण्यासारखी स्वप्न असतात. बाकीचे 80% या जगामध्ये का जन्माला येतात, का मरतात, कोणालाच माहिती नाही. किड्या मुंग्यांसारखे जगतात आणि किड्या मुंग्यांसारखेच मरतात. ह्या 20%तले 20% लोक आपल्या स्वप्नाचं रूपांतर ध्येयामध्ये करतात. आता स्वप्न आणि ध्येय याच्यामध्ये काय फरक आहे? जेव्हा मी म्हणतो की मुंबईत मला खूप मोठं घर घ्यायचंय तेव्हा ते माझं स्वप्न आहे. पण ज्यावेळी मी म्हणतो की 1 जानेवारी 2016 पर्यंत दादरमध्ये मला 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट घ्यायचा आहे, त्यावेळी मी माझ्या स्वप्नाचं रूपांतर ध्येयामध्ये करतो. म्हणजे ज्यावेळी मला काय पाहिजे, किती पाहिजे आणि कधीपर्यंत पाहिजे हे जेव्हा मी स्पष्ट करतो तेव्हा मी माझ्या स्वप्नाचं रूपांतर ध्येयामध्ये करतो. ह्यातले 20% लोक म्हणजे साधारणतः हजारातले 8 लोक आपली ध्येय लिहून ठेवतात. ध्येय लिहिणं फार महत्वाचं आहे आणि ह्याच्याविषयी आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलू. ह्यातले साधारणतः 20% लोक म्हणजे 10,000तले 16 लोक हे आपलं ध्येय दिवसातनं 2दा म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना सगळ्यात शेवटी आपलं ध्येय वाचतात, जेणेकरून त्यांच्या अंतर्मनात सातत्याने त्यांच्या ध्येयाच्या संदर्भात विचार येत राहतात आणि मग विचारातनं शब्द आणि शब्दातनं भविष्य बदलत राहतात. ह्यातले 20% लोक म्हणजे साधारणतः 1,00,000तले 32 लोक आपलं ध्येय डोळे बंद करून त्याची कल्पना करतात. म्हणजे जेव्हा ते ध्येय वाचतात त्याच्यानंतर डोळे बंद करून ध्येय पूर्ण झाल्यानंतर आयुष्य कसं असेल याची सातत्याने कल्पना करतात. आणि ह्यातले 20% म्हणजे साधारणतः 10,00,000तले 64 लोक आपल्या ध्येयाची इतरांबरोबर चर्चा करतात. ध्येयाची चर्चा करणं फार महत्वाचं आहे, कारण जेव्हा तुम्ही इतरांची आपल्या ध्येयाची चर्चा करता त्यावेळी सगळ्यात पहिलं तुम्हाला मदत यायला लागते आणि दुसरं तुमची वचनबद्धता किंवा कमिटमेंट त्या ध्येयासाठी वाढते. परत सगळ्या गोष्टी रिपीट करतो. 20% लोकांकडे स्वप्न असतात. ह्यातले 20% लोक आपल्या स्वप्नाचं रूपांतर ध्येयामध्ये करतात. ह्यातले 20% लोक आपलं ध्येय लिहून ठेवतात. ह्यातले 20% लोक दिवसातनं 2दा म्हणजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आपलं ध्येय दिवसातनं 2दा वाचतात. ह्यातले 20% लोक डोळे बंद करून आपल्या ध्येयाची कल्पना करतात आणि ह्यातले 20% लोक इतरांशी आपल्या ध्येयाची चर्चा करतात. आणि जे लोक हे करायला लागतात म्हणजे साधारणतः 10,00,000तले 64 लोक जेव्हा हे करायला लागतात तेव्हा सगळ्यात पहिलं त्यांचे विचार बदलायला लागतात आणि मग विचारातनं शब्द, शब्दातनं कृती, कृतीतनं सवयी, सवयीतनं व्यक्तिमत्व आणि शेवटी व्यक्तिमत्वातनं भविष्य बदलायला लागतं. आय एम शुअर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की फायद्याचा ठरेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जेवढे मित्र आहेत त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचे मार्ग सापडतील. धन्यवाद. थँक्यू सो मच.